आणि तुम्ही सगळ्या मुलीकडे जॉईन झालात कमांडो ट्रेनिंगला, हे बघून मला खूप आनंद होतोय. कारण मुलींना स्वतःच्या संरक्षणाची फार गरज आहे. जेव्हा मुलीमध्ये हा तडफदारपणा येतो कमांडो ट्रेनिंगमुळे, आणि स्वतःची शरीरयष्टी मजबूत करता येते आणि कुठल्याही कठीण प्रसंगीला तोंड देता येतं, त्यात तुमचं मन आणि शरीर दोन्ही मजबूत केलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी याचा फायदा करून घ्यावा अशी माझी विनंती आहे. सर, सध्या वाचन संस्कृती काळाच्या ओघामध्ये संपत चाललेली आहे. तर आपण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचणे आणि चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचणे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर सगळ्यांनी पुस्तकं घेऊन वाचनाची आवड करून घेतली पाहिजे. तर त्यासाठी जास्तीत जास्त पुस्तकांचा संग्रह आप आपल्याला लठ्ठे फाउंडेशन कडून शाळेमध्ये तयार करायचा आहे. त्याप्रमाणे मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर सगळ्या मुलांनी कमीत कमी दर महिन्याला एक तरी चांगलं पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे वर्षातून 12 पुस्तकं वाचली पाहिजे, चांगल्या प्रकारे, की ज्यातून आपल्याला काहीतरी फायदा होईल अशी पुस्तकं. उगीच गोष्टीची पुस्तकं वाचायची नाही. तर त्यातनं ज्ञान आपल्याला काय मिळेल, की लोकांची, अब्दुल कलाम आहेत किंवा अशा लोकांचे चरित्र जे असतं, की त्यांनी आयुष्यात कसं वर आले, हे आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. किंवा मोठमोठे सायंटिस्ट असतात, त्यांच्याबद्दल वाचायला मिळतं. किंवा वेगवेगळ्या सायन्सची पुस्तकं असतात, वेगवेगळ्या प्रकाराची समाजशास्त्राची पुस्तकं असतात. तर आपली आवड असेल त्याप्रमाणे पुस्तकं निवडून वाचत राहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आजकाल हे मोबाईल आणि कॉम्प्युटर वाल्यामुळे वाचन कमी झालेलं आहे. तर त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करून वाचणं हे फार महत्वाचं आहे. एक शिस्त लावून घ्या. आता तुम्हाला मी माझ्या आता मी माझ्या घरात बसलोय, हा, ऑफिसमध्ये. तर तुम्हाला दाखवतो जरा, की मी कशी पुस्तकं वाचतो. की आता हे माझ्या कॅबिनेटमध्ये बघा, की ही सगळी पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची असतात, ही मी वाचत असतो. कळलं? किंवा आता बघा, हे पुस्तक आहे, हे योगावर आहे. नंतर हे आहे, की आपली मेमरी कशी चांगली करायची, ह्याच्यावर हे पुस्तक आहे. हे बघा, हे सुंदर एक पुस्तक आहे, आपलं भारतातलं जुनं पुस्तक आहे. याचं नाव आहे चरक संहिता. म्हणजे आयुर्वेदाचा अभ्यास आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. किंवा आता बघा, हे इकडची पुस्तक बघा, हे अण्णासाहेब लठ्ठेंवरचं पुस्तक आहे. किंवा आता हे बघा, हे जैन तत्वविद्येवरचं पुस्तक आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात, ही आपल्याला वाचली पाहिजेत. तर हे पुस्तकं वाचणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे वाचन सोडायचं नाही, आयुष्यभर वाचन करत राहिलं पाहिजे. आपल्या शाळेमध्ये परत परत सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये दर शनिवारी बिनदप्तरी शाळा घेतली जाते. यामध्ये मुलांनी फक्त पुस्तक वाचन तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला लागतं. धन्यवाद सर. व्हेरी गुड. सर, कमांडो शिक्षण लहान मुलांसाठी उपयोगी आहे का? परत परत एकदा. सर, कमांडो प्रशिक्षण लहान मुलांसाठी उपयोगी आहे का? हो हो, खूपच उपयोगी आहे. लहानपणापासूनच ही चांगली शिस्त लागली पाहिजे.
कारण लहानपणापासूनच आपल्याला कळतं की आपल्याला शिस्त कशी असावी, आपल्या शरीराला आपण सुदृढ कसं करावं, कष्टाची सवय लागते, कठीण समयाला कठीण वेळी कसं काय त्याला संकटाला तोंड द्यायचं हे शिकतो आपण. म्हणून हे फार महत्वाचं आहे लहानपणापासून. आणि आणि तुम्ही जे काही कमांडोचं ट्रेनिंग घेतलं आहे त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस करा. तुम्ही आल्यावर मला सगळं दाखवा तुम्ही काय काय शिकलात. सर आम्ही या ठिकाणी जे पॉम्पलेट्स तयार केलेले आहेत हा त्याच्यामध्ये सृजनरत्न गुरुकुल अकॅडमी बरोबर लट्टे फाउंडेशन, टेक्सास अमेरिकाचे कर्तव्यपथ अकॅडमी आयोजित कमांडो प्रशिक्षण शिबिर, निवासी समर कॅम्प अशा पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि हे शिबिर 6 मे ते 15 मे 2024 पर्यंत 10 दिवसाचं ट्रेनिंग प्रशिक्षण राहणार आहे. त्यामध्ये 5 तारखेला संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान सर्व मुलं मुली म्हणजे आहेत ते निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित असणारे सर्व मुलं मुली 5 तारखेला संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत. आणि 6 तारखेपासून पहाटे 5:30 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत या संपूर्ण प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये अगदी सायबर क्राईम पासून हॉर्स रायडिंग पर्यंत आणि कॅम्प फायर नाईट पासून रायफल शूटिंग पर्यंत असं संपूर्ण प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये बाहेरचेही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. तर आतापर्यंत आपलं सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे. अशाच पद्धतीनं सहकार्य आमच्या विद्यार्थ्यांना 2-2 महिन्यामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन जर आमच्या मुलांना मिळत गेलं तर निश्चितपणानं आमच्या मुलांच्या मध्ये उत्तम प्रगती होत जाईल. फाउंडेशन आणि त्याच्याबरोबर आमच्या या कर्तव्यपथ अकॅडमीची जे विद्यार्थी आहेत आणि सृजनरत्न गुरुकुल अकॅडमीची जी मुलं आहेत यांच्यामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व विकास त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट सर, 15 तारखेला आपण यायचं आहे. 15 हो. तारखेला प्राध्यापक डी. पाटील सरांशी चर्चा करून या कमांडो फोर्सचा समारोपचा कार्यक्रम 15 तारखेला 9:30 वाजता होणार आहे. आणि या 9:30च्या कार्यक्रमाला अगदी आंतरराष्ट्रीय लेवलचे साहित्यिक, लेखक डॉक्टर सुनील कुमार लवटे सर हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आणि आपण या समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहात. तर आपण त्या दिवशी निश्चित सकाळी 9:30 वाजता 15 तारखेला 15 मे 2024 या दिवशी सकाळी 9:30 वाजता आपली उपस्थिती ही प्रार्थनीय असणार आहे. इथं मुलांचे सुद्धा सगळे प्रश्न संपलेले आहेत. ट्रेनिंग मध्ये जे शिकवलं जाणार आहे, जे मुलांना मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचं जे प्रात्यक्षिक जे काही असेल ते सुद्धा आम्ही ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे पाठवून देऊ. फोटोजही आपल्याकडे पाठवून देऊ. आणि समारोपाच्या दिवशी 9 दिवसाचं जे काही प्रशिक्षण झालेलं आहे ते आपल्या समोर विद्यार्थी निश्चितपणानं प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवतील. त्याच्यामध्ये आर्चरी पासून शूटिंग पर्यंत आणि बॉक्सिंग पासून कमांडो फोर्स साठी लागणाऱ्या गोष्टी या प्रशिक्षणामध्ये त्या होतील. आणि आपल्याला अत्यंत सुंदररित्या ते डेमो 1 तासाभरासाठी
पाहायला मिळेल. आणि या माध्यमातून आपलं खूप सुंदर आणि छान अशा पद्धतीनं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना मिळालं. विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले आणि निश्चितपणानंच आपलं मार्गदर्शन आमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना होईल. आता थोड्या वेळामध्ये मुलांची परीक्षा सुरू आहे आणि एक 10 मिनिटांमध्ये त्यांची परीक्षा सुरू होणार आहे. म्हणून आपण हा कार्यक्रम इथं संपवत आहोत आणि परत एकदा मी आपणाला धन्यवाद देतो, आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला, त्याचा समारोप करून मी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. अच्छा, नमस्कार.